आम्ही काय म्हणतोय, आमच्या सहित नंबरचा कसा म्हणतोय ना, त्याच्यात जर आमच्या बरोबर कोण असेल संलग्न, आमच्या बरोबर कोण सामील असेल तर आम्हाला सुद्धा फासावर चढवा म्हणतोय ना आम्ही. पण ज्याच्यात आम्ही कायमस्वरूपी मागणी करतोय की ड्रग्जचा विषय आपल्या लेकराबाळासाठी चांगला नाही, फक्त खासदार म्हणून नाही, एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की अशा विषयाला वेळीच पायबंद बसला पाहिजे. आता याच्यात राजकारण कुठं आलं? जी लोक ड्रग विक्री करत होती, ज्या लोकांनी ड्रग्जचं व्यसन केलं, ती लोक शाव झाली, आणि जी त्याच्यावर बंद व्हावं म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती चोर झाली का? आणि मंत्री महोदय मला सांगायचंय, त्या ड्रगच्या प्रकरणात इन्व्हॉल्व असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि आमचा बाप काढतोय. तर आमच्या बापानं दूध विकलं काय? दूध विकणं चूक आहे का? दूध विकलं काय? ड्रग्ज तर नाही विकलं. कुणाला वाटलं आणि मला कमीपणा बी नाही, माझा बाप दूध विकत होता, काय कमीपणा आहे मला त्याच्यात? अभिमान आहे. लेकरं जगत होता, कुणासारखं ड्रग्जचं गावाला नव्हतं ना कुणाला. हितपर्यंत यांची मजल गेली आणि त्या आरोपीला अटक होत नाही. काय प्रकार आहे नेमका? राजकारण आम्ही करतोय. आज किती दिवस झाले एसपी साहेबांना दोनदा भेटलो, अजून आम्ही साहेब सामूहिक आंदोलन केलं नाही, आणि आता तुम्ही सांगता राजकारण करतो. काय राजकारण केलं आम्हाला कळू तर द्या ना. आता साहेब या संदर्भात एसपी जे आहे तुम्ही माहिती द्या का अटक होत नाही त्या आरोपीला, आणि त्याचे क्वालिटी तपासावे साहेब, कुठल्या नेत्याबरोबर त्याचे संपर्क आहे ते. या संदर्भात खरं तर हा निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही. विषय मी मलाही कळतंय मंत्री महोदय, तरी सुद्धा हा विषय जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि आजच्या तरुण पिढीला घाईमध्ये येण्याचा विषय असल्या कारणानं मी या विषयाला मला परवानगी दिली. परंतु तुम्ही माझंही ऐकून घ्या. जेव्हा पालकमंत्री झालो आणि तुळजाभवानीच्या दर्शनाला मी मंदिरात गेलो, मंदिरातून बाहेर आल्यानंतर मला काही पूजाऱ्यांनी तक्रार केली की ड्रग हा तुळजापूरला हा भयंकर लोकांसारखा पसरत चाललेला पालकमंत्री त्यापूर्वी मी काही वृत्तपत्रांमध्ये आणि काही चॅनलच्या माध्यमातून त्या बातम्या ऐकल्या होत्या. ज्यावेळेस आमची कॅबिनेटची बैठक चालू होती, त्या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मी सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की साहेब मी धाराशिवचा पालकमंत्री या मुख्यमंत्री होते आणि ह्या जिल्ह्यामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या पवित्र ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत आहे अशा बातम्या येतात. हे आपल्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याचा नायनाट करा. त्यानंतर मी जेव्हा तुळजापूरला आलो तेव्हा तुळजापूरला काही जणांचं दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर पुजाऱ्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली आणि मी लगेच एसपीला सांगितलं की आमच्यावर ताबडतोब कारवाई करा. तुम्ही असेल, तुम्ही बायका लाल असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, भले तो माझ्या पक्षाचा असला तरी किती मोठा नेता, त्याला नेस्तनाबूत करा, काढून टाका, अशा प्रकारच्या सूचना मी एसपीला दिल्या. त्यानंतर काही परत पुजारी माझ्याकडे आले की साहेब तुम्ही एसपीला सूचना दिल्या परंतु हे खालचे अधिकारी अशा पद्धतीने आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे का करतात म्हणून विचारत आहेत. ताबडतोब त्याला मी तो अधिकारी जो होता त्याला झापलं आणि सांगितलं ड्रग्स मध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही. जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती, कुठलाही नेता ह्या प्रकरणात असेल तर त्याला नेस्तनाबूत करा. पूर्ण सरकार माझ्या पाठीमागे आहे. मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहितीकरता सांगतो मी सातत्याने ज्या ज्या पद्धतीनं वृत्तपत्रांमध्ये बातम्या येतात त्या ज्या पद्धतीनं टीव्ही चॅनलवर बातम्या या संदर्भात यायला लागल्या की एसपीच्या संपर्कात होतो, किती आरोपी पकडले, कुठल्या आरोपीवर कुठलं कलम टाकले, त्यानंतर किती आरोपींना आता काय काय झालेलं आहे, त्यांना बेल अप्लिकेशन झालेलं आहे का, एसपी मला सांगितलं 2 वेळा रिजेक्ट झालेली आहे. त्यानंतर मी विचारलं अजून आरोपी किती आहेत, त्यांनी 22 आरोपी सांगितले, त्यातले 17 ते 18 आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही सांगितलं, 4 ते 5 आरोपी कुठले तेही मला सांगितलं. आणि त्यानंतर मी कालच एसपीला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्यांना असं सोडू नका. 2 वेळा बेल रिजेक्ट झाले ना त्यांना आयुष्यभर खितपत पडलं पाहिजे. नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या ना कुठल्या प्रकरणामध्ये हे अजूनही असतील म्हणून यांचा ताबा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे, पोलिसांचा तपास आहे, पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आडवं येणार नाही. जे आरोपी आहेत कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील, काही काळजी करू नका. 22च्या 22 आरोपींना अटक करतील आणि पोलीस त्यांना त्यांची जागा दाखवतील एवढी मी हमी आज या ठिकाणी तुम्हाला देतो आणि हा विषय संपवतो.